आता पाहूया मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काचं घर देण्याच्या म्हाडाच्या पात्रता निश्चित अभियान नव्याने कागदपत्र सादर करण्यासाठी 2 ऑगस्टपासून 45 दिवसांची मुदतवाढ। कल्याणमधील अपघातानंतरही शहरातील होर्डिंग्जवर कारवाई नाहीच, तर ठेकेदारांनी थकवलेले 9 कोटींची वसुली देखील नाही। मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रकरण आणलं उघडकीस। गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस। पुलाच्या कामाला उशीर झाल्याने कार्यकारी अभियंत्यांची बदली। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार। मुंबई विद्यापीठातील अनियमितता नियुक्त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन। माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात येणार। नवी मुंबईला आता स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा पाण्याच्या 2000 नमुन्यांच्या तपासणीमधून स्पष्ट। मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृत प्रक्रियेत अडचणी। 2 दिवसातच म्हाडाच्या सोडतीचं ॲप मंदावलं। कोलकातामधील निवासी डॉक्टरांच्या हत्येचं राज्यात पडसाद। निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्चची काम बंदची हाक, तर रुग्णालयांना सुरक्षा मिळणार। अटल सेतूमुळे वाशी खाडीतील 60% मच्छी कमी होऊन त्याचा मासेमारीवर परिणाम। मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत। मुंबई उच्च न्यायालयात याचिका।